मुख्य कार्यकारी अधिकारी. आता लक्षात घ्या, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे कोण? शॉर्ट फॉर्म मध्ये सीईओ. तर सीईओ ला काय म्हणतात पूर्ण फुल फॉर्म मध्ये? काय म्हणतात? हा, चीफ इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असं काहीतरी असतं. त्यामुळे तुम्ही लेक्चर करा, लेक्चर केल्यानंतर समजेल आपल्याला. चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असं सीईओचा अर्थ होतो. ठीक आहे, लक्ष ठेवणार अधिकारी, नियंत्रण अधिकारी काय, तर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असं म्हटलं जातं. तर आता आपण मुख्य कार्यकारी अधिकारी बघणार आहोत. मुख्य कार्य अधिकारी हा घटक समजून घेणार आहोत. आता मुख्य कार्य अधिकारी म्हणजे कोण? चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. आता याची तरतूद कशी दिलेली आहे? प्रत्येक जिल्हा परिषदेवरती काय असावं? एक सीईओ असावं, एक काय असावं? मुख्य कार्यकारी अधिकारी असावा असं सांगितलं गेले. तर याची तरतूद कशामध्ये आहे? जिल्हा परिषदेवर असावं. तर त्याची तरतूद कशामध्ये दिली आहे? जो आपण जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम बघतो 1961. कोणता? जो जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम. आपण याच्यातच तरतुदीमध्ये पंचायत समितीमध्ये असणारा गट विकास अधिकारी कोण बघितला होता? कोणता अधिनियम? जिल्हा परिषद. काय झालं? हा, मग आता मी तेच सांगितलं की त्याचं पण कलम कशामध्ये आहे का तो एक असावा. कशामध्ये? तर हाच आपण बघितलं तर अधिनियम कोणता? जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम. त्याच्यात पण तरतूद दिलेली आहे की गट विकास अधिकारी पंचायत समिती असावं. आणि या जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 याच्यामध्ये पण तरतूद दिलेली आहे का प्रत्येक जिल्हा परिषदेवर काय असावं? एक मुख्य कार्यकारी अधिकारी असावं. ठीक आहे. आता कोणते अधिनियम आहेत? जिल्हा परिषद व पंचायत समिती. आपला लेक्चर जरा स्लो होईल पण तुम्हाला समजून जाईल. पंचायत समिती अधिनियम. किती 61 हा महाराष्ट्र राज्य शासनाने अधिनियम आणला होता. कशा संदर्भात? जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम हा 1961 चा अधिनियम आणला होता. त्या कलम किती मध्ये सांगितलं गेलंय? तर कलम 94 नुसार काय सांगितलं गेलंय? प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी काय असावं? एक मुख्य कार्यकारी अधिकारी असावा. कोणत्या कलमानुसार? तर या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिनियम 1961 च्या कलम 94 नुसार काय? एक मुख्य कार्यकारी अधिकारी असा. कशासाठी? जिल्हा परिषदेसाठी. कोणतं कलम आहे? तर कलम 94 कलम आहे. 94व्या कलमानुसार काय सांगितलं गेलंय? तर प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी काय असावं? हे मुख्य कार्यकारी अधिकारी असावा. समजलं आता त्याची निवड कशी केली जाते? तर या कलमाद्वारे निवड केली जाते. ठीक आहे, समजलं? कलम 94 नुसार. त्यानंतर आता लक्षात घ्या, हा काय असतो? एक मुख्य कार्यकारी अधिकारी असतो आणि याच्या खाली एक अंडर खाली अजून एक असतो. त्याला काय म्हटलं जातं? तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी. म्हणजे त्याला काय म्हणतात? डेप्युटी सीओ म्हणतात. काय म्हणतात त्याला? डेप्युटी सीओ असं म्हटलं जातं. तो कोणाच्या अंडर खाली काम करतो? मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या अधिकाराखाली काय करतो? काम करतो. तो पण कशा निवडला जातो? तर कलम 94 नुसारच निवडला जातो. जसं आपण पंचायत समिती बघतो. पंचायत समितीवर कोण असतात? गट विकास अधिकारी असतात. पण गट विकास अधिकाऱ्याच्या हाताखाली कोण असतात माहितीये का? विस्तार अधिकारी असतात. तहसीलदार हे भूमी अभिलेखाकडे जातात. भूमी अभिलेखाकडे जातात. बरोबर? तर कोण असतात? जसं गट विकास अधिकाऱ्याच्या हाताखाली कोण असतात? विस्तार अधिकारी असतात. तसंच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या हाताखाली कोण असतं? एक उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे असतात. त्याला काय म्हणतात? डेप्युटी सीओ असं म्हणतात. ठीक आहे. हे दोन अधिकारी जिल्हा परिषदेमध्ये काम करत असतात. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, सीओ ची निवड कशातून केली जाते? सीओ द्वारे बनवला जातो. सीओ ची निवड सीईओ म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. याची निवड कशा म्हणून केली जाते? जसं आपण बघितलं विस्तार अधिकाऱ्याची, तर सीओ ची निवड कशा म्हणून केली जाते? युपीएससी म्हणून. युपीएससी म्हणून केली जाते निवड. युपीएससी म्हणजे काय मराठीमध्ये? संघ लोकसेवा आयोग ना. युपीएससी काय म्हणतात? संघ लोकसेवा आयोग. त्याला इंग्रजी म्हणून काय सांगतात? युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन.
बरोबर. मराठीत काय सांगितलं जातं त्याला? संघ लोकसेवा आयोग. काय? संघ लोकसेवा आयोग द्वारे त्याची निवड केली जाते. ते कशाचं पद असतं? तर आय एस लेवलचं पद असतं. बरोबर. जिल्हा अधिकारी लेवलचं पद असतं. आय एस म्हणजे काय? इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. तर ते पद असतं. बरोबर. म्हणजे भारतीय प्रशासकीय अधिकारी त्याला म्हटलं जातं. तर या संघ लोकसेवा आयोगातून या सेवेची निवड केली जाते. संघ लोकसेवा आयोग. समजलं? आता युपीएससीचा फुल फॉर्म समजला मराठीत आणि इंग्रजीत. त्याच्यानंतर याद्वारे त्याची सेवेची निवड केली जाते. त्यानंतर आता ही निवड झाली, त्याच्यानंतर नेमणूक प्रत्येक जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. याची नेमणूक कोण करतात? मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची कोण करताय? तर राज्य शासन करतं. कोण? राज्य शासन या सेवेची नेमणूक करतं. ठीक आहे, समजलं? आणि आता जो डेप्युटी सीओ असतो आणि डेप्युटी सीओची जसं इथं लोकसेवा संघ आयोग युपीएससी मधून सीओची निवड करतो. डेप्युटी सीओची कोण निवडणूक करतं? एमपीएससी करतं. बरोबर. काय असतं? मुख्य उपमुख्य काय काय असतो? उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो. याची निवड कोण करतात? तर एमपीएससी करते. एमपीएससी मराठी काय होतंय? तुला काय म्हणतंय? हा मग ते असते का बरं? मग पाहिलं काय झालं? तर ठीक आहे, कोण करताय? महाराष्ट्र लोकसेवा आयोग करतं. बरोबर. ठीक आहे. आणि इंग्रजीत तू काय म्हणतात मग? सांग बरं. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. बरोबर. तर समजा आता सीओची निवडणूक कोण करतं? युपीएससी करते. आणि डेप्युटी सीओची कोण करतं? एमपीएससी करतं. आता समजलं का? आणि प्रत्येक जिल्हा परिषदेवर हे असावं, याची निवडणूक जिल्हा परिषदेवर कोण करते? मग राज्य शासन करते. दोन्हीची निवड. ठीक आहे, समजलं आता? मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोणत्या कलमानुसार यांची तरतूद आहे? तर प्रत्येक जिल्हा परिषद असं तर कोणत्या? जो जिल्हा परिषद पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अधिनियम आहे 1961 त्याच्यात कोणतं कलम? 94 कलम आहे. ते 94 कलमात तरतूद दाखवली गेलेली आहे. ठीक आहे, समजलं आता?